गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुला नमन करण्याचा दिवस. श्री साईबाबांना गुरुस्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केलेली आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं देखील साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर व परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईनं देखील सर्वांचं लक्ष वेधलंय. तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत. तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचं दिसून येत आहे. तर साईनगरीमध्ये भक्तांची गर्दी झालेली आहे, तर अक्कलकोट नगरी देखील भक्तांनी फुलून गेलेली आहे. तर तिकडे गणरायाच्या चरणी भाविक नतमस्तक झालेले आहेत. दगडूशेठ गणपतीला भाविकांची गर्दी झाल्याचं दिसतंय. दरम्यान शिर्डीतील भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. गुरुपौर्णिमा निमित्त साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने साई भक्त साईनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. साईनगरीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जर दृश्यामध्ये बघितलं तर लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते रांगेमध्ये साईबाबांच्या दर्शनाकडे निघालेले आहेत. आपण जर बघितलं साईबाबा संस्थानच्या जवळपास वातानुकूलित जी दर्शन रांग आहे त्यामध्ये 9 हॉल आहेत आणि 9चे 9 हॉल भरून जी गर्दी आहे ती पूर्णतः रस्त्यावर महामार्गावर गेल्याचं बघायला मिळत आहे. आपण जर हे दृश्य जर बघितलं तर गेल्या 1 ते 2 तासापासून जे भाविक आहे ते याच्यामध्ये रांगेमध्ये थांबल्याचं बघायला मिळत आहे. इतर बघितली ते पूर्णतः भाविकांनी गच्च भरल्याचं चित्र बघायला मिळत आहे. तासनतास रांगेमध्ये उभं राहून भाविकांना जे आहे ती साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने साई भक्तांनी शिर्डीमध्ये मांदियाळी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. साई संस्थांकडनं देखील चोख असं नियोजन जे आहे ते या गर्दीचं करण्यात आलेलं आहे. सुरक्षा व्यवस्था असेल किंवा साई भक्तांना ज्या सुविधा असतील त्या देखील साई संस्थांकडनं मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं चित्र बघायला मिळत आहे. कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर.